बाळू मामा नमो नमः. प्रेमळ भक्तांनो, आज तुम्ही श्री संत सद्गुरू बाळूमामांचा अमृतमय संदेश ऐकणार आहात. म्हणून हा संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका, कारण हा संदेश मनाला तुमच्या स्पर्श करेल, तुमचं आयुष्य बदलून टाकेल. आणि जर तुम्हाला बाळूमामांवर खरोखर विश्वास, श्रद्धा असेल तर नक्कीच हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि हो, सुरुवातीला माझी एक छोटीशी विनंती आहे की हा संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला तर नक्की याला एक लाईक करा, तुमचे विचार कमेंटमध्ये नक्कीच लिहा. आणि हो, हा संदेश प्रत्येकांकडे जरूर शेअर करा. श्री संत सद्गुरू बाळूमामा हे शब्द फक्त वाक्य नव्हेत, तर ते जीवनाचं सार आहेत. कधीही संकट येऊ द्या, अंधार कितीही गडत असो, भक्ताच्या मागे जेव्हा श्री बाळूमामा उभे राहतात ना, तेव्हा कोणतेही वादळ काही करू शकत नाही. मित्रांनो, श्रद्धा हीच खरी शक्ती आहे. आणि ज्या मनात श्रद्धा आहे तिथे शंका मात्र मुळीच राहत नाही. आणि ज्या मनात शंका नसते तिथे शांतता मात्र कायम असते. म्हणून एका भक्ताची खरी गोष्ट आहे ती तुम्ही नक्कीच ऐका. तो संसारात अडकलेला, कर्जाने त्रस्त, रात्री झोपेही लागत नव्हती. रडत रडत त्याने बाळूमामांच्या चरणी प्रार्थना केली, हे गुरुराया, हे मेंढी माऊली, आता आधार फक्त तुमचाच आहे. काही दिवस गेले, आकस्मिक त्याला एक नवीन संधी मिळाली. त्याचे सर्व अडथळे दूर झाले. तेव्हा तो भक्त म्हणाला, मी काहीच केलं नाही, फक्त मी तुमचं नाव जपलं आणि तुम्ही माझं आयुष्यच बदलून टाकलं. तर समजून घ्या, ही कथा तुम्हाला एवढं शिकवते, जेव्हा तुम्ही हार मानता तेव्हा श्री बाळूमामा तुम्हाला हात नक्कीच देतात, तुम्हाला संधी नक्कीच देतात. जेव्हा तुम्ही श्रद्धा ठेवता तेव्हा ते तुमचं आयुष्य आणि भविष्य दोन्हीही घडवतात. फक्त तुम्हाला त्यांनी दिलेली संधी ओळखायला आली पाहिजे. फक्त तुम्हाला त्यांच्यावरती विश्वास मात्र ठेवता आलं पाहिजे. आज तुम्हाला रोज तणाव आहे, रोज संकट आहे, रोज नवीन नवीन संधीही आहेत. पैसा, नोकरी, शिक्षण, संसार. फक्त एक गोष्ट कायम स्मरणात ठेवा, तणावाने समस्या कधी तुटणार नाहीत, तक्रारीने आनंद कधी तुम्हाला मिळणार नाही, आणि भीतीने मार्ग मात्र कधीच तुम्हाला दिसणार नाही. आणि मार्ग एकच आहे, ते म्हणजे श्री बाळूमामांचं नामस्मरण. हो, दररोज काही मिनिट डोळे मिटून म्हणा, श्री संत सद्गुरू बाळूमामा, ओम बाळूमामा नमो नमः. आणि फक्त विश्वास ठेवा, तुम्हाला हवं ते योग्य वेळ नक्कीच मिळेल. कारण गुरुमाऊली वेळेचं महत्त्व नक्कीच ओळखतात आणि ते नेहमी भक्ताच्या मागे भक्कमपणे उभे राहतात. म्हणून तुम्हाला आता कायमची चिंता सोडून हा संदेश एकदम शांत मनाने ऐकायचा आहे. गुरुमाऊली म्हणतात, प्रेमळ बाळा, घे लक्षात, संकट कितीही मोठं असो, श्रद्धा कधीही सोडू नकोस, संयम ठेव, कारण वेळ नेहमी बदलते. आणि सर्वात महत्त्वाचं, रोज बाळूमामांचं नाव तुम्ही जपा. हे 3 नियम जर तुम्ही तुमच्या आयुष्यात पाळलात तर तुमचं आयुष्य सोन्यासारखं नक्कीच झळाळेल. बाकी गुरुमाऊली तुला आज म्हणत आहेत, होय मी पाहिले, जग किती फसवा आहे. माणूस पैशासाठी धावतो, कीर्तीच्या मागे लागतो, पण खरी शांती त्याला मुळीच सापडत नाही. आणि जेव्हा तो थकतो, कोसळतो, तेव्हा तो माझ्याकडे येतो. त्या क्षणी मी त्याला सांगतो, भिवू नकोस रे, मी आहे तुझ्या पाठीशी. माझ्या आयुष्याची कथा म्हणजे पराक्रम नव्हे, चमत्कार नव्हे, ती म्हणजे फक्त अनंत दया आणि करुणा होय. भक्ता एक, जोही माझ्या दरबारी रडत आलं, मी त्याचे आसवे पुसली. कोणी भुकेला आला, मी त्याला अन्न दिलं. कोणी संकटात आलं, त्या प्रत्येक भक्ताला मी नक्कीच मार्ग दाखवलं. मी कधी कुणाकडून काही मागितलं नाही. बस एकच, श्रद्धा ठेव आणि माझं नाव जपत राहा. कारण जेव्हा तू नाव घेतोस तेव्हा मी तुझ्या अंतःकरणात जागृत राहतो रे. तुझं मन स्वच्छ होतं, विचार देखील तुझे निर्मळ होतात आणि तुझे दुःख नाहीसे होऊ लागतं. म्हणून लक्षात घे, मी बाहेर शोधायला नको, मी मंदिरात कैद देखील नाही, मी फक्त तुझ्या मनात आहे, तुझ्या आत्म्यात आहे. जेव्हा तुझं मन स्थिर करशील तेव्हा मला पाहशील. जेव्हा तू श्रद्धा खरोखर ठेवशील तेव्हा माझा स्पर्श जाणवेल. जेव्हा प्रार्थना करशील तेव्हा मी तुझ्याजवळ बसलेला असेल. आणि हो, माझं जीवन म्हणजे सेवा, करुणा आणि भक्तांवरचं प्रेम. तुम्ही तेच शिकलात तर तुमचं जीवनही पवित्र होईल. भीती सोड, तणाव सोड, चिंता सोड, फक्त रोज मनापासून माझं नामजप कर. आणि हो, एक गोष्ट लक्षात घे, आज मी तुझ्याशी थेट संवाद साधतोय.
माझं नाव तू घेतोय, माझं स्मरण तू करत देखील आहेस आणि मी हे पाहतो देखील. म्हणूनच या क्षणी मी तुझ्या अंतःकरणात जागृत झालो आहे. माझं आयुष्य रहस्यमय होतं. मी कुठून आलो, कुठे गेलो हे कुणालाच पूर्व ठाऊक नाही. पण माझं ध्येय स्पष्ट आहे, भक्ताला संकटातून वाचवणं, त्याला योग्य मार्ग दाखवणं. लक्षात घे, आदमापूर ही माझी कर्मभूमी झाली. तिथे असंख्य भक्त माझ्याकडे आले. कोणी आजारी, कोणी गरिबीने त्रस्त, कोणी दुःखाने पूर्णत्व विद्व झालेला. पण मी कुणालाही रिकामं पाठवलं नाही हे लक्षात घे. कारण माझ्या हृदयात फक्त एकच भावना होती, ती म्हणजे करुणा, दया आणि भक्तांवर अनंत प्रेम. म्हणून लक्षात घे, तुला कधी संकट वाटतं का? म्हणजे लक्षात घे, तुझ्या जीवनात अंधार आहे का? तुला वाटतं का की आता काहीच मार्ग नाही? तर हे नीट लक्षात ठेव, मी तुझ्या पाठीशी आहे. कारण अंधार कितीही गडद असला तरी दिवा पेटवायला मी नक्कीच येईल. आणि मी तुला शिकवले, श्रद्धा ठेवली की दगडी भगवंत होतो. म्हणून श्रद्धा सोडू नको. जगातल्या कोणत्याही परिस्थितीला न डगमगता समोर जा. कारण श्रद्धा म्हणजेच कवच आहे आणि श्रद्धा म्हणजेच शक्ती आहे. श्रद्धा म्हणजेच माझं अस्तित्व आहे. एका भक्ताची गोष्ट आहे. तो गरीब होता, संसारात खूप दुःख होता, म्हणजे दुःखी होतं. पण रोज तो डोळे मिटून गुरुमाऊलींचे नामजप करायचा. हळूहळू त्याच्या आयुष्यात बदल घडू लागला. त्याच्या चेहऱ्यावर शांतता आली, मनातून भीती निघून गेली आणि थोड्याच दिवसांत त्याचं दुःख आनंदात बदललं. तो भक्त म्हणाला, हे गुरुमाऊली, मी काहीच केलं नाही, मी फक्त तुमचं नाव घेतलं आणि तुम्ही माझ्या आयुष्याचं सोने केलं. म्हणून लक्षात घे, संसारातील त्रास तुला दररोज भेडसावतो. कधी पैशाची कमतरता, कधी आरोग्य बिघडलेलं, कधी नाते तुटलेली. पण एक गोष्ट लक्षात घे, दुःख कधीच कायमचे नसते, चिंता कायमची नसते, संकटही कायमचं नसतं. हे सगळे क्षणिक आहे. म्हणून एक गोष्ट तुला सांगतो मी आणि माझं नाव, जेव्हा जेव्हा तू जप करतो बाळूमामांच्या नामाचा, तेव्हा अस्तित्व त्यांचे तुझ्या हृदयात झंकारतं. तुझं मन नक्कीच स्वच्छ होतं, विचार निर्मळ होतात आणि मार्ग आपोआप सापडतात. म्हणून काही भक्त म्हणतात, हे गुरुराया, आम्हाला तुम्ही दिसत का नाही? तुम्ही आहात तर आमच्या नक्कीच आयुष्यात चमत्कार करत का नाहीत? तर त्यांना मी एवढंच सांगतो की मी मंदिरात कैद नव्हे, मी मूर्तीत मर्यादित नाही. मी तर सर्व तुमच्या मनात आहे, तुमच्या श्वासात आहे आणि तुमच्या नजरेत आहे. जेव्हा तुमचं मन शांत होईल ना, तेव्हा मी तुम्हाला नक्कीच दिसेल. जेव्हा श्रद्धा तुमची निर्मळ होईल नक्कीच, तेव्हा माझा स्पर्श जाणवेल. जेव्हा प्रार्थना योग्य मनाने कराल, तेव्हा मी तुमच्या जवळ बसेल. म्हणून कधी पैशासाठी झगडू नका, कधी कीर्तीच्या मागे धावू नका. या सगळ्या गोष्टी नाशवंत आहेत, आज आहेत, उद्या नाहीशा नक्कीच होतील. पण भक्ती कधीही नाश होणार नाही. तुम्ही केलेली चांगली कर्म कधीही नाश होणार नाहीत, कधी मरणार देखील नाहीत. म्हणून माझं जीवन म्हणजे चमत्कार नव्हतं, माझं जीवन म्हणजे करुणा होतं. मी नेहमीच भक्तांच्या आसवांमध्ये ओलावतो, भक्ताच्या हाकेला धावून जातो, भक्ताच्या प्रार्थनेला उत्तर देतो. एका दुसऱ्या भक्ताची अजून एक तुला गोष्ट सांगतो, फक्त एक. तो भरपूर जास्त आजारी होता. अनेक डॉक्टरांनी सांगितलं की आता काही उपयोग नाही. पण त्या भक्तानं फक्त गुरुमाऊलींचं नाव जपलं. त्याला वाटलं शरीर बरे होईल की नाही माहिती नाही, पण हे गुरुमाऊली माझ्या सोबत आहेत. हळूहळू त्याला बळ मिळालं, त्याचा रोग कमी झाला आणि तो परत स्वस्थ झाला. तो म्हणाला, मी बाळूमामांच्या नावाने जगलो, नक्कीच मी बाळूमामांच्या नावाने पुढे गेलो. असे अनेक भक्त तुम्हाला मिळतील जे नक्कीच तुम्हाला गुरुमाऊलींचे चमत्कार अनुभव सांगतील. आणि प्रेमळ भक्तांनो, हे गुरुमाऊली त्यांच्याच आयुष्यात चमत्कार करतात, जे चमत्कारासाठी पात्र असतात. अर्थात तुमचे कर्म जर वाईट असतील तर भगवंत कधीच तुमच्या पाठीशी राहणार नाहीत. म्हणून आधी तुम्ही तुमच्या कर्मांकडे लक्ष द्या, कारण शेवटी तेच तुम्हाला आयुष्यात पुढे न्यायचं का मागे हे ठरवत असतं. बाकी गुरुमाऊली म्हणतात, तू रोज थोडा वेळ माझ्यासाठी नक्कीच काढ. डोळे मीट, श्वास हळू घे आणि मनात माझं नाव घे. आणि असेच संदेश शांत मनाने तुझ्या कुटुंबामध्ये, घरात ऐकून नक्कीच ऐकत राहा. कारण 5 मिनिट असं जर तुम्ही रोज केलं तर आयुष्य हळूहळू बदलून जाईल. आणि यासाठी एकच गोष्ट, ते म्हणजे सकारात्मकता.
हे संदेश तुमच्या आयुष्यात सकारात्मकता भरपूर जास्त आणतात, कारण सकारात्मकता ही एकच गोष्ट आहे जे आयुष्य नक्कीच बदलून टाकत असते. म्हणून गुरुमाऊली म्हणतात, कर्म कर पण फळाची चिंता मुळीच करू नकोस. तुझी मेहनत नक्कीच योग्य आहे, म्हणून तू मेहनत कर, बाकीचं माझ्यावर सोड. मी नेहमी योग्य वेळ येईल तेव्हा तुला फळ देईल. म्हणून लक्षात घे, आज मी तुला 3 नियम देतो. प्रथम श्रद्धा ठेव, संयम ठेव आणि नामस्मरण कर. हे 3 नियम जर तू पाळलास तर कोणतेही संकट टिकणार नाही आणि आयुष्य तुझं सोन्यासारखं नक्कीच झळाळेल. बाकी माझं जीवन म्हणजेच मार्गदर्शन आहे, माझं नाव म्हणजे कवच आहे आणि माझं अस्तित्व म्हणजे तुझं रक्षण आहे. हो, मी नेहमी म्हणतो, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात माझं सगळं जीवन समावलं आहे. म्हणून भक्तांनो, आजपासून भीती सोडा आणि तणाव सोडा. फक्त तुम्ही श्री बाळूमामांचे नाम जप करा आणि शांततेत जीवन जगा. शेवटी एकच प्रार्थना, श्री बाळूमामा तुमच्या प्रत्येक भक्ताच्या जीवनात आनंद, शांती, समाधानाचा प्रकाश नक्कीच पसरवा. एवढंच तुम्हाला गुरुमाऊलींच्या चरणी म्हणायचे आहे. बाकी भगवंत तुम्हाला म्हणत आहेत की या काळात तू खूप थकलेला आहेस. काहींवर तर कर्जांचं ओझं आहे, काहींवर आजारांचं सावट आहे, तर काहींच्या मनात डिप्रेशनचा अंधार दाटून बसला आहे. काहींनी आयुष्यात चुकीचे कर्म केले आणि त्याची शिक्षा आता भोगत आहेत. पण प्रथम गोष्ट लक्षात ठेवा, कर्माची शिक्षा टाळता कधी येत नाही, पण ती भक्तीने नक्कीच हलकी करता येते. तुमच्या जीवनातील संकटांवर संकट येतात म्हणजे भगवंताने तुम्हाला सोडलं आहे असं मुळीच नव्हे. ती संकट म्हणजे तुमच्या पापांची धुलाई आहे. हो, आता हे कसे असा प्रश्न मनात निर्माण होतो. तर ऐका, जसं सोनं तापल्यावर अधिक चमकतं तसंच माणूस दुःखातून जातो तेव्हा त्याचं जीवन अधिक तेजस्वी होतं. म्हणून डिप्रेशन आणि मानसिक वेदना लक्षात घ्या. आजच्या काळात डिप्रेशन सर्वत्र दिसतं. मन अस्वस्थ आहे, झोप नाही, शांतता देखील नाही. काहींच्या मनात आत्महत्येचे विचार देखील येतात. पण एक गोष्ट ऐका, गुरुमाऊली म्हणतात, आयुष्य संपवणे हे उत्तर नव्हे, आयुष्य उभारणं हेच खरं उत्तर असतं. आणि जिथे मन कोसळतं तिथे फक्त श्री बाळूमामा हा मंत्र घ्या. मन तुमचं शांत होतं, विचार शुद्ध होतात आणि आत्मा पुन्हा प्रकाशमान होतो. बाकी जे माझ्याकडे येतात आणि म्हणतात, हे गुरुराया माझ्या कर्मामुळे मी नाश पावला आहे, मी त्यांना एकच सांगतो, कर्माची फळ भोगावी लागतातच. पण जर तुम्ही आजपासूनच कर्म चांगलं सुरू केलंस तर जुन्या पापांची जखम भरून निघेल. हो, सत्कर्म केले की वाईट कर्मांची सावली हळूहळू नाहीशी होते, पण त्यासाठी संयम मात्र ठेवायला हवं. कारण तुमचे कर्म जे असतात तेच तुमचं आयुष्य ठरवत असतात. तुमचे आयुष्य जगण्याची पद्धत प्रत्येक क्षण ठरवत असतात. म्हणून रोज सकाळी सूर्य नमस्कार करा, श्रीसंत सद्गुरू बाळूमामांच्या मंत्रांचा उच्चार करा, आईवडिलांना प्रथम आधार द्या आणि अडचणीत असणाऱ्यांना मदत करा. आणि अशाच संदेश अगदी मनापासून तुम्ही ऐकत चला. गुरुमाऊली म्हणतात, दुःख हे तर तात्पुरतं आहे, भक्ती ही खरी शाश्वत आहे आणि ज्यानं माझं नाव घेतलं त्याचं रक्षण मी स्वतः नक्कीच करीत असतो. प्रेमळ भक्तांनो, गुरुमाऊली म्हणतात, प्रत्येक माणसाच्या जीवनात अडचणी असतात. काहींकडे पैसा नसतो, तर काहींकडे नोकरी नसते आणि काहींना स्वतःचं घर नसतं, तर काहींच्या मनात शांतता नसते. म्हणजे धन दौलत पैसा संपत्ती सर्व काहींकडे असतं, पण प्रथम त्यांच्याकडे शांतता नसते. कोणाला काही ना काहीतरी आजार त्रास असतो, कोणाला नातेवाईकांनी दिलेली वेदना जखम असते. परंतु लक्षात ठेवा, संसार म्हणजे समुद्र आहे, यात लाटाही येतील, वादळही येतं, पण नाव भक्तीचं असेल तर ती कधीच बुडत नाही, हे प्रथम तुम्ही स्मरणात ठेवा. आणि हो, आजचा माणूस बाहेरून तर श्रीमंत भरभरून आहे, पण आतून मात्र रिकामा आहे, हे मात्र नक्कीच खरे. मोठं घर, गाडी, पैसा आहे, पण मनात मात्र समाधान मुळीच नव्हे. मनाचा रोग झाला आहे, हाच तो डिप्रेशन. पण प्रथम लक्षात घ्या, गुरुमाऊली म्हणतात, जिथे मन डगमगतं तिथे नाम हेच प्रथम औषध आहे. म्हणून तुम्ही श्री बाळूमामांचे नामजप करा, कारण हा मंत्र जपताना मनातील काळोख हळूहळू नाहीसा होतो. बाकी काही जण म्हणतात, हे गुरुराया माझं आयुष्य असं का झालं, मी इतका त्रास का भोगतोय. त्यावेळी गुरुमाऊली उत्तर देतात, म्हणतात, जे पेराल ते उगवेल. वाईट कर्म केलं तर त्याचे दुष्परिणाम भोगावेच लागतात.
पण चांगलं कर्म जर तुम्ही सुरू केलं तर जुनं पाप हळूहळू धुतलं जातं. प्रथम तुम्ही गरिबाला मदत करा, तुमच्या आईवडिलांना प्रथम मान द्या, सत्य बोला, मेहनत करा आणि महत्त्वाचे म्हणजे कर्म करा. हे काही नियम पाळलात तर कर्माची शिक्षा नक्कीच तुमच्या कमी होईल. पण कर्म पूर्णत्व मिटत नसतात, हे प्रथम तुम्ही स्मरणात ठेवा. कर्म नक्कीच मिटत नसून त्यांची फक्त शिक्षा कमी म्हणजे वेग कमी होतो. एक भक्त होता, त्याचं नाव रामचंद्र होतं. त्याच्यावर कर्जाचं भरपूर ओझं होतं. व्यापारी त्याला फसवून गेले, शेत त्याचं दुष्काळात गेलं. तो निराश झाला आणि एकेकाळी तो आत्महत्याची करायचं ठरवलं. पण त्या रात्री त्याला स्वप्न भगवंतांचं पडलं. त्याला भगवंतांनी सांगितलं, एक हार मानू नकोस, रोज माझं नाव घे, मेहनत करत राहा. त्याने त्यावेळेपासून भगवंतांचे नामजप सुरू केलं, छोटा धंदा सुरू केला. हळूहळू त्याचं कर्ज फेडलं गेलं आणि घरात त्याच्या सुख शांती परत आली. म्हणून प्रथम पहा, भक्ती म्हणजे जादू मुळीच नव्हे. भक्ती म्हणजे मनाला सामर्थ्य देणारी शक्ती आहे. हो, संकटात सापडलेल्यांसाठी प्रथम जेव्हा संकट येतात तेव्हा घाबरू नका. संकट म्हणजे तुमच्या धैर्याची परीक्षा आहे. अंधार आला की दिवा लावा, संकट आलं की भगवंतांचं तुम्ही नाम जपा, कारण ते भगवंत तुमच्या पाठीशी आहेत. हे मात्र कधीही तुम्ही विसरू नका. म्हणून काही उपाय आहेत जे तुमचं आयुष्य बदलण्यासाठी योग्य ठरतील. म्हणून ते तुम्ही उपाय करा. सकाळी लवकर उठा, सूर्य नमस्कार करा. दिवसातून किमान 108 वेळा तरी श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नामाचा नक्की जप करा. तो मंत्र ओम बाळूमामा नमो नमः या मंत्राचा तुम्ही जप करा. एका गरजूला अन्न द्या. दिवसात काही वेळ शांत बसून नक्की श्वासावर लक्ष ठेवा. अर्थात ही साधी वाटणारी कृती जर तुम्हाला दिसत असेल, पण हे तुमचं जीवन नक्कीच बदलेल. बाकी प्रेमळ भक्तांनो, भगवंत म्हणतात संसार म्हणजे नाटक आहे. भूमिका संपल्यानंतर सगळं इथेच तुम्हाला सोडून जायचं आहे. मग खोटं बोलणं, पाप करणं, वाईट मार्ग का धरता? सत्याच्या वाटेवर चला आणि भक्तीच्या मार्गावर चला. तुमचं आयुष्य नक्कीच हे भगवंत सुखी करतील आणि मृत्यूनंतरही तुमचा आत्मा प्रथम शांत राहील. आणि जर हा संदेश तुम्ही इथपर्यंत ऐकलेला असाल तर एक गुपित नक्कीच ऐका. ते गुपित म्हणजे तुमच्या मनाचं सामर्थ्य आणि कर्मांचं सत्य. पण त्याआधी या संदेशाला प्रत्येकाकडे शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये गुरुमाऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. लक्षात घ्या, मन म्हणजे जगातील सर्वात मोठं शस्त्र आहे. मन जिंकलं तर जग जिंकलं, मन हरलं तर सगळं हरलं. म्हणजे एखाद्या माणसाकडे भरपूर धन पैसा नसेल तरी जर त्याचं मन मजबूत असेल, म्हणजे सकारात्मक असेल, प्रत्येक गोष्टीवर तो सकारात्मक विचार करत असेल, तर तो पुन्हा नक्कीच उभा राहतो. आणि एखाद्याजवळ सर्व काही असलं तरी मन कमजोर असेल तर तो जीवन मात्र पूर्णत्व हरवून बसतो. म्हणून गुरुमाऊली सांगतात, मनाची शक्ती जागवा, भक्तीने त्याला तुम्ही दिशा द्या. आणि कर्माचं सत्य. कर्म म्हणजे काय तर प्रथम लक्षात घ्या, कर्म म्हणजे बी असतं. जसं बी पेरलं तसं फळ मिळतं. जर तुम्ही काटेरी झाडाचं बी पेरलंच तर गोड फळ उगवतील का? मुळीच नाही. तसंच जर तुम्ही खोटं बोललात, एखाद्याला फसवलं, इतरांना दुःख दिलं तर ते सुख तुम्हाला क्षणिक वाटतं. पण लक्षात घ्या, जे तुम्ही पेरलात ते उगवेलच. हेच कर्माचं प्रथम अटळ सत्य आहे, जे तुम्ही ऐकलं असाल. आता मला माहिती आहे तुमच्यातले बरेच जण संकटात आहेत, कोण कर्जात आहे, कोण आजारी आहे, कोणाचं लग्न देखील जमत नसेल. लक्ष द्या, कोणाला नोकरी मिळत नसेल. काहींचं मन इतकं थकलेलं आहे की प्रत्यक्ष आत्महत्येचेही विचार येतात. पण गुरुमाऊली म्हणतात, संकट म्हणजे शिक्षा नव्हे, तर संकट म्हणजे तुम्हाला भगवंतांनी नवीन एक दिलेली संधी आहे. आणि संकट म्हणजे परमेश्वर तुम्हाला सांगतात की जागा हो आणि आता मात्र तू तुझा मार्ग बदल, नवीन काहीतरी प्रयत्न करून बघ. एक गृहस्थ माझ्याकडे आला. तो खूप दुःखी होता. म्हणाला, हे गुरुराया, माझ्या आयुष्यात फक्त अपयशच आहे. कोणती गोष्ट केली तरीही मी मात्र अपयशी ठरतो. मी काही करतो पण मला यश मात्र मुळीच मिळत नाही. मग गुरुमाऊलींनी त्याला विचारलं, तू प्रामाणिक आहेस का? तुझं कर्म शुद्ध आहे का? तू रोज नियमित भगवंतांचे नामस्मरण करतो का? आणि प्रथम मात्र तुझे कर्म चांगले आहेत का? तो मात्र तिथे गप्प झाला. त्याला उमगलं, त्याने आयुष्यात चुकीची वाट धरली होती. मग भगवंतांनी त्याला सांगितलं,
आजपासून प्रथम सत्याचा मार्ग धर आणि योग्य कर्म कर. रोज 108 वेळा किमान भगवंतांचे नामजप कर. आणि हो, इतरांना फसवणं प्रथम थांबव. त्याने तेच केलं. हळूहळू त्याला कामात यश देखील मिळालं. कुटुंबात त्याच्या प्रथम शांती पसरली. म्हणून कर्म बदललं की नशीब देखील माणसाचं लगेच बदलून जातं, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी जर तुम्हाला मन शांती हवी असेल तर मन शांतीसाठी हे उपाय नक्कीच पहा. सकाळी उठून सूर्योदय पहा, मनाला नवीन ऊर्जा मिळेल. रोज थोडा वेळ शांत बसा, विचार शुद्ध होतील. नामस्मरण भगवंतांचे करा, मन स्थिर होईल. आणि हो, प्रत्येक व्यक्तीची सेवा करा, तुमचा अहंकार कमी होईल. हे 4 उपाय नक्कीच तुमचं आयुष्य बदलवतील. बाकी एक तरुण होता, त्याला नोकरी मिळत नव्हती. तो तिथेच निराश होऊन म्हणाला, मी संपलो. मग भगवंतांनी त्याला म्हटलं, ऐक, तुझं मन हार मानते, पण भगवंत सांगतात मनाला जिंक. त्यानं रोज प्रार्थना केली, अभ्यासात मन लावलं, मेहनत केली. काही महिन्यातच त्याला चांगली अशी योग्य पदावरची नोकरी मिळाली. यातून तुम्हाला एवढं समजून घ्यायचं आहे, तुम्ही जर तुमच्या मनाला सावरलात तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल. म्हणजे एकाच गोष्टीमध्ये अडकून राहण्यापेक्षा इतर गोष्टींकडेही लक्ष द्या. बाकी आज अनेक भक्त म्हणतात, हे गुरुराया आम्हाला शांती नाही, मन शांत नाही, अर्थात मन स्थिर नाही. तर गुरुमाऊली म्हणतात, तुमचं मन शांत नसेल तर तुम्ही रोज माझी प्रार्थना करा. रोज 5 मिनिटे डोळे मिटून श्री बाळूमामांचे नामस्मरण करा. नक्कीच तुमच्या छातीत दडपण कमी होईल. आणि हो, मन हळूहळू उजळ होईल. म्हणजेच तुमचं मन सकारात्मक होईल. गुरुमाऊली म्हणतात, तुझं जीवन म्हणजे एक प्रवास आहे. या प्रवासात कधी तुला सुख येईल तर कधी दुःख, कधी तुला शांतता मिळेल तर कधी वादळ उठतील. पण आज मी तुला सांगायला आलोय, भीती कशी अर्थात जिंकायची आणि आशेचा दिवा कसा पेटवायचा प्रथम लक्षात घे. हा संदेश तुला नक्कीच काहीतरी शिकवून जाईल. प्रथम लक्षात घे तुझ्या भीतीचं ओझं. तुझ्यातले किती जण नक्कीच भीतीत अर्थात जगतायत, म्हणजे भीतीत जगतात. उद्याचं काय होईल याची भीती, नोकरी जाईल याची भीती, आजार पसरतील याची भीती, एकटं पडण्याची भीती. पण गुरुमाऊली म्हणतात, भीती म्हणजे माणसाच्या मनाने तयार केलेला कैदखाना आहे. जिथे नामस्मरण असतं तिथे भीतीला जागा नक्कीच नसते. बाकी संकट काय येतात प्रथम लक्षात घ्या. गुरुमाऊली म्हणतात, कधी ते तुमच्या कर्मामुळे येतात, कधी ते तुमच्या परीक्षा घेण्यासाठी येतात आणि कधी ते तुम्हाला जागं करण्यासाठी संकट येतात. म्हणून लक्षात ठेवा, संकट म्हणजे तुमचा अंत नव्हे, तर ते नवं सुरुवात करायचं आमंत्रण आहे. प्रेमळ मित्रांनो, एक छोटीशी मी तुम्हाला कथा सांगतो. एक शेतकरी होता, दुष्काळ पडला, पीक जळून गेलं. तो निराश झाला आणि म्हणाला, हे गुरुमाऊली, माझं सगळं संपलं. अर्थात मी जेवढं काही माझ्या मेहनतीने आणि प्रयत्नाने उभा केलेलं होतं ते सर्व काही एका सेकंदात, काही क्षणात संपलं. त्यावेळी भगवंतांनी त्याला सांगितलं, संपलं नाही, संकट तुझ्या संयमाची परीक्षा घेते. आज रोवलं नाही तरी उद्या पिकेल. त्याने धीर धरला आणि मेहनत सुरू ठेवली. पुढच्या वर्षी पीक भरघोस आली. गावातल्या लोकांनी त्याला मान देखील दिला. यातून एकच शिकायला मिळतं, संकट कायमचं नसतं. संयमाने जर तुम्ही श्रद्धा ठेवली तर नक्कीच तुमचं संकट एका क्षणात संपेल. बाकी भगवंत म्हणतात, भीती म्हणजे अंधार आहे, आशा म्हणजे दिवा आहे आणि भक्ती म्हणजे त्या दिव्याला जळत ठेवणारं तेल आहे. बाकी रोज सकाळी उठल्यावर म्हणा, आजचा दिवस चांगला जाईल आणि आजचा दिवस हा नक्कीच माझा आहे. म्हणजे आजच्या दिवसात सर्व काही ठीक होईल असं रोज सकाळी तुम्ही म्हणत चला. म्हणजे सकारात्मक गोष्टी स्वतःशी रोज बोलत चला. संकट आलं तरी म्हणा, हे देखील निघून जाईल. बाकी मन खचलं तरी म्हणा, श्री संत सद्गुरू बाळूमामांची अशी दैवी शक्ती माझ्या सोबत आहे. कारण हीच खरी श्रद्धा आहे. बाकी डिप्रेशनमधील प्रत्यक्ष व्यक्तींसाठी नक्कीच ऐका. काही जण भगवंतांकडे रडत जातात, म्हणतात, हे गुरुराया, आमचं मन इतकं थकले की जगायची मुळीच इच्छा नाही. त्यावेळी भगवंत सांगतात, आयुष्य संपवू नकोस, आयुष्य घडव. कारण तुझं जीवन तुझं नव्हे, ते तुझ्या आईचं आहे. कारण तुमच्या वडिलांचं आहे आणि ते भगवंतांचे आहे. जेव्हा मन तुमचं खचतं तेव्हा एकच उपाय आहे, ते म्हणजे भगवंतांचे नामस्मरण, त्यांच्या मंत्र. फक्त ते तुम्ही जपा. बाकी एक तरुण होता, व्यवसायात त्याला अपयश आलं. मित्रांनी साथ सोडली. तो रडत भगवंतांकडे आला. भगवंतांनी त्याला सांगितलं,
हा पतझड नाही, हा उभं राहण्याचा नक्कीच पाया आहे. अपयश म्हणजे भगवंतानी तुला सांगितलं ही वाट नाही तर दुसरी वाट धर. त्याने धीर धरला आणि नवीन कामाला सुरुवात नक्कीच केली. काही वर्षात तो प्रत्यक्ष यशस्वी झाला. म्हणून अपयश म्हणजे भगवंतांनी दिलेला मार्ग बदलण्याचा एक मोठा इशारा देखील असू शकतो. ते फक्त तुम्ही तुमच्या प्रयत्नानुसार योग्य पद्धतीने नक्कीच समजलं पाहिजे. बाकी भगवंत म्हणतात नामस्मरण, रोज श्री गुरुमाऊलींचे नामस्मरण करा. सत्कर्म, शक्य असेल तितक्या लोकांना मदत करा. संयम, संकटात रडू नका, थांबा, धीर धरा. श्रद्धा, श्री बाळूमामांसोबत नक्कीच ते अर्थात श्री गुरुमाऊली म्हणजेच श्री संत सद्गुरू बाळूमामा तुमच्या सोबत आहेत. हे प्रथम तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जेने ठेवा, म्हणजे मनापासून ठेवा. हे 4 नियम नक्कीच तुमचं आयुष्य बदलतील. बाकी जीवन म्हणजे महासागर आहे, वादळ येतील पण नाव मात्र डगमगली तरी बुडत नसते जर तिच्या श्रद्धेचा नांगर असेल. भीती टाकून द्या, आशा धरून ठेवा, कर्म शुद्ध करा आणि तुमची भक्ती वाढवा. कारण भगवंत कायम तुमच्या पाठीचे आहेत, हे मात्र प्रथम तुम्ही लक्षात ठेवा. तर आता प्रेमळ भक्तांनो, हा संदेश हितून म्हणजे योग्य वेळ देऊन तुम्ही ऐका. कारण या वेळेपासूनच तुम्हाला भरपूर अशा गोष्टी म्हणजे भगवंतांचे नामस्मरण करणे यात किती शक्ती आहे, कशा गोष्टी आहेत, फक्त नामस्मरणाने जीवन आनंदी सुखरूपी होते का, या भरपूर अशा गोष्टी आपण नक्कीच इथून सुरुवातीला सांगणार आहोत. म्हणून तुम्ही इथून संदेश नक्की शांत मनाने ऐका. बाकी प्रथम समजून घ्या. गुरुमाऊली म्हणतात संसाराचा डोंगर वाहून तुम्ही थकलात, संकट येतात, रोग येतात, पैसा नाही, नाती तुटतात, मन खसतं आणि मग तुम्ही विचारतात हे भगवंता आता काय करू. त्यावेळी भगवंत म्हणतात फक्त नामस्मरण कर. प्रथम स्मरणात ठेवा तुम्ही बाळूमामांचं नाव घ्या. श्री संत सद्गुरू बाळूमामा या नामामध्ये भरपूर अशी शक्ती आहे आणि ती शक्ती त्याला समजते ज्याने ते घेतलं आहे. म्हणून प्रथम भगवंत सांगतात मनाची शक्ती जागवा आणि भक्तीने त्याला दिशा द्या. बाकी कर्माचं सत्य, कर्म म्हणजे काय तर प्रथम कर्म म्हणजे नक्कीच बी असतं, हे तुम्हाला प्रथम मात्र समजून घ्यायचं आहे. आता प्रेमळ मित्रांनो, मुख्य भाग एवढंच आहे, नक्कीच तुम्ही समजून घ्या. नामस्मरणाने काय होते तर नामस्मरणाने तुमची मन शांती मिळते, मनाला शांती मिळते. मनुष्याचा शत्रू बाहेर नव्हे तर आत आहे. चिंता, निराश्य, राग, मत्सर हे आतले प्रथम त्याचे शत्रू आहेत. आणि बाळूमामांचे नाम घेतलं की मन नक्की शांत होतं, विचार स्वच्छ होतात आणि निर्णय मात्र योग्य घेतले जातात. कर्म शुद्ध होतं. पूर्वजन्मी व या जन्मी केलेली पाप तुमच्या मागे लागलेली आहेत. ती पाप फक्त दान धर्माने नव्हे तर नामस्मरणाने देखील वितळतात. कारण नाम म्हणजे भगवंतांचे स्वरूप. नाम नक्कीच तुम्ही त्यांचे जपलं पाहिजे. बाकी संकटे देखील दूर होतात. जेव्हा संकटे येतात तेव्हा माणूस घाबरतो, पण प्रथम लक्षात ठेवा संकट म्हणजे परीक्षा. नामस्मरण नक्कीच केल्याने ती परीक्षा पार पूर्णत्व करता येते. बाकी कारण नामस्मरणाने भगवंत तुमच्या घरात पाऊल देखील ठेवतो, हे देखील तितकंच खरे. आरोग्य सुधारतं. अनेक आजार तुमच्या मनातून सुरू होतात. नाव घेतलं की मनावरचा नक्कीच भार कमी होतो. बाकी मन शांत झालं की शरीर मात्र निरोगी नक्कीच होऊन जातं. भक्तीत स्थिरता येते. फक्त भक्ती पूर्णत्व करायची नाही तर त्या स्थिर व्हायचं आहे. रोज 2-4 मिनिट तरी तुम्ही भगवंतांचे नामजप करा. सुरुवातीला कमी वाटेल पण हळूहळू हाच श्वास नक्कीच होईल. बाकी आता मेन मुद्दा म्हणजे प्रत्येकजण विचारतं हे गुरुमाऊली माझं कर्म खूप वाईट आहे, मी भरपूर चुका केल्या आहेत, माझं काय होईल. यावरती भगवंत एकच उत्तर देतात. म्हणतात जर तुम्ही मनापासून त्यांचं नामजप केलात तर ते तुमच्या चुका धुवून टाकतात. पण अट एकच, पश्चाताप असावा आणि पुन्हा वाईट मार्गावर जाऊ नये, बस एवढंच. बाकी तुम्हाला खूप डिप्रेशन येतं, आयुष्य संपवावंसं वाटतं तर यावर भगवंतांचे उत्तर एवढंच, जीवन तुम्हाला माझ्यामुळे मिळालं आहे. स्वतःचा जीव घेण्याचा विचार मुळीच करू नका. फक्त माझं नाम घ्या. प्रत्येक नाम म्हणजे आशेची नवीन किरण आहे. या नामाने तुम्हाला अंधारातून बाहेर नक्कीच भगवंत काढतील. बाकी भगवंताला भक्त म्हणतात. माझं घर उद्ध्वस्त झालं आहे, नाती तुटली आहेत. यावर भगवंतांचं उत्तर आहे का, घर बांधणारा मीच आहे, घर वाचवणारा देखील मीच आहे. माझं नाम घ्या आणि घरात शांतता ठेवा. वाद मिटतील, प्रेम भरभरून वाढतील. आता नामस्मरण कसं करावं. सकाळी उठून प्रथम पाणी प्यायच्या आधी
3दा गुरुमाऊलींचे नामस्मरण करा. बाकी आता प्रेमळ भक्तांनो, आपण आपल्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती येऊ. काही जण फक्त भगवंतांचे नाम जपतात, भक्ती करतात, मंदिरात भरपूर जातात आणि प्रथम मात्र त्यांचे कर्म ते नीट करत नाहीत. काही जण म्हणतात, हे गुरुमाऊली, मी तुमचा भक्त आहे, मी रोज मंदिरात जातो, रोज तुमचं नाम जपतो, पण घरात, नोकरीत, समाजात, कुटुंबाशी वाईट वागणूक नक्कीच करतो. पण भगवंत सांगतात, भक्ती जर कर्माशी जुळली नाही तर ती अपूर्णच आहे. भक्ती आणि कर्मातील अंतर लक्षात घ्या. भक्ती हृदयातील आस्था आहे, कर्म या बाह्य क्रियांचा परिणाम आहे. जर हृदयात तुमच्या भक्ती असेल पण कर्म तुमचे चुकीचे असतील तर आयुष्यात मात्र तुमच्या दुःखच येतील. उदाहरण, एखाद्या माणसाने नाम जपलं, भक्ती केली, पण इतरांशी रागाने वागत राहिला, चोरी केली किंवा एखाद्याची फसवणूक केली, परिणाम आयुष्यात संकट, आर्थिक अडचण, नात्यात तणाव किंवा आरोग्याचा त्रास, अशा भरपूर गोष्टी असतात. शिकवण एवढीच, एक भक्त होता, रामभाऊ म्हणायचा. तो रोज मंदिरात जात असे, नाम जपत असे, पण प्रत्येकाला त्रास देत असे, कामावर अर्थात त्याच्या फसवणूक करत असे आणि सतत रागात राहायचा. एकदा त्याच्या आयुष्यात सर्व काही उलटले. घरात अर्थात संघर्ष, व्यवसाय ढासळला, प्रत्येक गोष्ट त्याच्यापासून दूर गेली. नक्कीच मग भगवंतांनी त्याला सांगितलं, भक्तीचं बळ आहे, पण कर्म नीट नसेल तर ते बळ वाया जातं. कर्म सुधार, भक्ती मजबूत ठेव. मग त्यावेळी त्यानं मात्र त्याचं मन बदललं, इतरांशी प्रेमाने वागत लागला, अर्थात वागू लागला, मदत करत राहिला, चोरी अर्थात फसवणूक टाळली. श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणतात, प्रथम हळूहळू स्थिर तुझं आयुष्य तेव्हाच होईल जेव्हा तू योग्य कर्म करतील. आणि कर्म नक्कीच, मन आणि कर्म सुधारण्याचे उपाय एवढेच, नामस्मरण रोज. श्री संत सद्गुरू बाळूमामांचे तुम्ही नामस्मरण करा. बाकी प्रेमळ मित्रांनो, भगवंत कायम नक्कीच प्रत्येक भक्ताला म्हणत असतात. अर्थात भीती ही तुमच्या मनाची बेकार कल्पना आहे. आजारपणाची भीती किंवा अपयशाची भीती, ऐकण्यात किंवा बोलण्यात अपयशाची भीती. नामस्मरण नक्कीच तुम्ही करा, कारण भक्ती केल्यावर, मन शांत ठेवल्यावर भीती नाहीशी नक्कीच होते. संकट येतात पण ती तुमच्या विकासाची साधना बनतात. प्रथम स्मरणात ठेवा, तुमच्या आयुष्यात जे सुद्धा संकट आलेली आहेत ते संकट म्हणजे तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी आलेली आहेत. तुम्ही त्या संकटांना अर्थात नीट लक्ष देऊन पहा. त्या संकटामध्ये देखील तुम्हाला भगवंतांनी एक संधी दिलेली असते आणि ती संधी तुम्ही ओळखलात आणि त्या संधीला योग्य पद्धतीने पाहिलात तर नक्कीच त्या संधीचं तुम्ही सोनं करू शकता. ते फक्त तुम्हाला मात्र स्वतःवरती विश्वास ठेवून प्रत्यक्ष काम करायचं आहे. भगवंत म्हणतात, कायम मी तुझ्या पाठीशी आहे, कायम मी तुझ्या सोबत आहे. जे आज तुला पाहून हसतात ना, ते उद्या तुझ्याकडे पाहतच राहतील. हो, हे सांगण्यासाठी मी तुला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण तू लक्ष मात्र मुळीच माझ्याकडे देत नाहीस. एक लक्षपूर्वक शेवटच्या काही क्षणामध्ये या संदेशाच्या मी तुला सांगून टाकतो की आयुष्यात कधीच कुणावर विश्वास ठेवू नकोस, कारण सध्या जे काही हे नक्कीच जग आहे ते पूर्णत्व धोकादायी बनलेलं आहे. म्हणजे पूर्णत्व कलियुग आहे. तू विश्वास ठेव स्वतःवर, स्वतः नक्कीच तुझ्या आईवडिलांवर. हे प्रथम तुला स्मरणात ठेवायचे. आणि हो, आज जी लोक पाहून तुला हसतात ते उद्या तुझ्याकडे पाहत राहतील. पण हे केव्हा शक्य आहे माहिती आहे का? हे तेव्हा शक्य आहे जेव्हा तू स्वतःच्या कर्मांवर आणि स्वतःच्या कामांवर जास्त लक्ष केंद्रित करतील. तुझं लक्ष जर कामांवर नसेल, तुझं लक्ष जर लोक तुला काय म्हणतात, लोक तुला किती डवचतात, आता डिवचतात, अशा भरपूर गोष्टींकडे जर तुझं लक्ष असेल तर तुला यश मिळणं थोडं कठीण नसून भरपूर असे कठीण आहे. म्हणून प्रेमळ मित्रांनो, एकच गोष्ट तुम्ही ठरवा, एकतर यशाकडे लक्ष द्या, तुमच्या कामाकडे, तुमच्या कर्माकडे तुम्ही लक्ष द्या, किंवा लोक तुम्हाला काय म्हणतात, लोक तुमच्याबद्दल कसे विचार करतात, कशा योजना बनवतात, याकडे लक्ष द्या आणि तुमचं आयुष्य बर्बाद करून टाका. म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, फक्त कामावरती लक्ष केंद्रित करा आणि कायम सकारात्मक राहा. बाकी स्वतःसोबत इतरांचेही चांगलं करण्याचा प्रयत्न करा आणि मनामध्ये कायम सकारात्मकता ठेवा आणि कायम स्वतःचे प्रयत्न प्रामाणिक ठेवा. यश तुमच्या पायाशी नक्कीच असणार आणि संयम मात्र प्रथम ठेवायला शिका. आणि हो, भगवंत कायम
अर्थात योग्य माणसाच्या पाठीशी असतात. फक्त कुणाला काही बोलल्यानंतर नक्कीच ती वेळेनुसार मनुष्य बोलत असतो, म्हणजे समजून घ्या. एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला रागवलं असेल तर त्या रागवण्यामागे देखील ती वेळ, परिस्थिती त्या व्यक्तीची होती, हे देखील समजून घ्या. आणि श्री बाळूमामांचे नाम जप तुम्ही कायम करत चला. बाकी आजचा हा संदेश तुम्ही इतका वेळ देऊन ऐकलेला असाल तर मी तुमचे खूप आभारी आहे. फक्त तुम्ही कितीही वेळ देऊन जरी हा संदेश ऐकला असाल तरीही मी तुमचा आभारी आहे. आणि हो, आता असेच संदेश तुम्हाला ऐकायला रोज मिळतील. फक्त चॅनल सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये गुरुमाऊलींच्या नामाचा जयघोष नक्कीच करा.